मी 31 वर्षांची डॉक्टर मौमिता, आईवडिलांची एकुलती एक लाडाची मुलगी होते, जिचे स्वप्न खूप मोठं डॉक्टर होऊन आपल्या आईवडिलांचं नाव मोठे करायचे आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे होते. आज तुम्ही मला कोलकात्याची लेडी ट्रेनी डॉक्टर म्हणून ओळखतात. कुणी मला मयुरी तर कुणी मला निर्भया म्हणतात, तर कुणी दामिनी. आज देशभरात माझं नाव प्रत्येक घरात घेतलं जात आहे, पण माझे खरे नाव डॉक्टर मौमिता आहे. माझ्यावर तुम्ही सगळ्यांनीच दाखवलेलं प्रेम, माझ्या घरच्यांना तुम्ही दिलेला आधार बघून मला खूप बरं वाटलं आणि म्हणूनच मला तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. मी पश्चिम बंगालमध्ये राहणारी मुलगी होते. माझा जन्म 1993चा आहे. घरात एकटी असल्यामुळे आईबापाची खूप लाडकी होते. लहानपणापासूनच मी माझ्या आईवडिलांना काबाड कष्ट करताना नेहमीच बघायचे. मला आठवतंय, एकदा मी डॉक्टर होण्याची इच्छा जेव्हा आईवडिलांना सांगितली, तेव्हा आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातील असताना देखील माझ्या वडिलांना ती इच्छा ऐकून खूप आनंद झाला. तू खूप शिक, मोठे हो, मी आहे ना म्हणत त्यांनी माझ्या पाठीवर मायेचा हात फिरवला होता. आणि तेव्हापासूनच माझ्या आईवडिलांनी कष्टाने पैसे जमा करत माझ्या शिक्षणासाठी तो लावला. सगळेजण माझ्या बाबांना म्हणायचे की गरीब असल्यामुळे तू काय तुझ्या मुलीला डॉक्टर बनवू शकणार नाहीस. ते लोकांचे शब्द माझ्या मनाला खूप टोचले होते. म्हणून मी जिद्दीनं खूप अभ्यास करून सगळ्यांनाच चुकीचं ठरवलं आणि स्वतःच्या बळावर सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळवलाच. रात्रंदिवस मी नीटचा अभ्यास केला होता, कारण मला सरकारी महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घ्यायचंच होतं, जेणेकरून माझ्या शिक्षणासाठी जास्त पैसा लागणार नाही. मला मोठे डॉक्टर होऊन माझ्या आईवडिलांना त्या सगळ्या सुखसुविधा द्यायच्या होत्या, ज्या मोठमोठ्या श्रीमंत लोकांच्या घरात असतात. मला माझ्या आईवडिलांची सेवा करायची होती, त्यांचं नाव मोठं करायचं होतं आणि माझी ती इच्छा पूर्ण झाली. नीटमध्ये मला खूप चांगले मार्क्स मिळाले. त्याच्या बेसवर मला कोलकात्यामध्ये आर्जिकर कॉलेजमध्ये MBBSला ॲडमिशन देखील मिळाले. माझी सगळी मेहनत सफल झाली. माझ्या आईवडिलांना खूप आनंद झाला. हळूहळू करत मी माझा तो प्रवास पूर्ण केला. पण मला अजून मोठे डॉक्टर व्हायचं होतं. लोकांची सेवा अजून चांगल्या प्रमाणात करायची होती. म्हणून मी माझ्या क्षेत्रात PhD करायचं ठरवलं. त्याच कॉलेजमध्ये मी PhDचे शिक्षण सुरू केलं. चेसच्या संबंधात मी खोलवर अभ्यास केला आणि माझं पहिलं वर्ष पूर्ण झालं. माझे आईवडील आणि मी खूप खुश होतो की आता माझी PhD पूर्ण झाल्यावर मी एक नामांकित डॉक्टर होणार, लोकांची सेवा करणार आणि वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी जो काही पैसा कर्ज काढून खर्च केला आहे तो सगळा फेडणार. त्यांना एक सुखदायी जीवन देणार. कोणत्या हलाखीच्या परिस्थितीत आम्ही राहिलो होतो आठवतंय मला. माझे आईवडील स्वतः उपाशी राहत, पण माझ्यासाठी जेवणासाठी काहीतरी बनवून ठेवत की मी उपाशी झोपू नये. मीही त्यांचं बघून बघून तेव्हापासूनच पैसे बचत करायला शिकले होते. काही गोष्टी आवडत असून देखील कधीच मागत नव्हते. त्यामुळे आईवडील मला मी खूप समजदार झाले असं नेहमीच म्हणायचे. मी त्यांचा मुलगा आहे असंच म्हणायचे. आता शिक्षणाबरोबरच मी आर्जिकर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून जॉब पण करायला सुरू केलं होतं. 2024 सुरू झालं. मला गणपती, दुर्गापूजा खूप आवडायचं आणि आता तर मी डॉक्टर पण बनले होते. म्हणून आईवडिलांना मी बोलले, यावर्षी आपण गणपती आणि दुर्गापूजा छान सेलिब्रेट करू. आता तर आपल्याकडे पैसे पण आहेत. तुमची मुलगी एक नामांकित डॉक्टर बनणार आहे. माझे असे शब्द ऐकून माझे आईवडील खूप खुश झाले. यावर्षी आपण नक्कीच दुर्गापूजा करू असे मला म्हणाले. आता तर आईवडील मला माझ्या लग्नाबद्दल सुद्धा विचारत होते. तेव्हा मी बाबांना स्पष्ट शब्दात सांगितलं, माझ्या लग्नाची काळजी तुम्ही करू नका. लग्नाला इतके सारे पैसे जमा कुठून करायचे आहेत बाबा, त्यामुळे ते सगळं आता तुम्ही माझ्यावरच सोडा. मी आता मोठी डॉक्टर होणार आहे, माझी चिंता करू नका. आपले देखील आता चांगले दिवस येणार, म्हणजे बरोबर मुलगाच चालून आपल्याकडे येईल आणि तेव्हाच मी लग्न करेल. माझ्या आईवडिलांच्या डोळ्यातून नेहमीच आनंदाचे अश्रू व्हायचे जेव्हा कधी मी असं बोलायचे. त्यांना असं खुश बघून मला देखील खूप छान वाटायचं. मी माझ्या आईला नेहमीच पैसे बचत करताना बघितलं होतं, पण माझ्यासाठी ती भरभरून खर्च करायची. माझ्या आवडीनिवडी सगळं काही तिला माहीत असायचं. मला लहानाची मोठी करत असताना तिनं माझ्यासाठी खूप काही केलं होतं. स्वतःच्या इच्छा मारल्या होत्या. म्हणून आता माझी वेळ होती माझ्या आईसाठी काहीतरी करायची. म्हणून मी माझ्या येणाऱ्या पेमेंटमधून माझ्या आईला सोन्याच्या बांगड्या बनवल्या.
माझी आई त्या बघून खूप खुश झाली. आनंदाने तिने तर मला मिठीच मारली. आमचं सगळं काही सुरळीत सुरू होतं. गेल्या 6 महिन्यांपासून मला नाईट शिफ्टसुद्धा सुरू झाली होती. कधी आठवड्यात एकदा जावं लागायचं, तर कधी कधी आठवड्यात 24 तास 36 ताससुद्धा माझी नाईट ड्युटी असायची. याचं कारण मी तुम्हाला पुढे कथेत सांगते. 2024मधील ऑगस्टचा महिना माझ्यासाठी इतका घातकी ठरेल स्वप्नातही मी विचार केला नव्हता. माझे बाबा शिवणकाम करतात. 63 वर्षांचे झालेत, पण अजून ते काम त्यांनी सोडलं नाही. एक वेळ बीपीच्या गोळ्या घ्यायचं विसरतील, पण काम करायचं नाही. नेहमीच मला त्यांना ओरडावं लागतं आणि गोळ्या वेळेत घेत जा म्हणून सांगावं लागतं. हसूनच माझे वडील मला म्हणतात, हो गं माझी आई, घेतो. आई पण नेहमीच मला म्हणायची, तू मुलगी नाही माऊ आमची, मुलगा आहेस. मी होतेच तितकी प्रेमळ. माझ्या नावातच प्रेम होतं. मी जेव्हा आमच्या महाविद्यालयात जायचे तर कधी ड्युटी करायचे, तेव्हा नेहमीच कानावर विद्यालयामध्ये चालणारे काळे धंदे यायचे. आमचे सिनियर डॉक्टर्स नेहमीच या विषयांवर कधीतरी कुजबुजत बोलत असायचे, पण मी या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला खूप दूर ठेवलं होतं. हो, पण काही विद्यार्थ्यांसोबत जर अत्याचार होत असेल, एखाद्या पेशंटसोबत जर वाईट वागलं जात असेल, त्याच्याकडून एक्स्ट्रा पैसे घेतले जात असेल, तर मला मात्र ते खटकायचं आणि मी आवाज उठवायचे. आणि आमचे प्राचार्य संदीप घोष या गोष्टीवरून मला नेहमीच ओरडायचे. महाविद्यालयाचे प्राचार्य होते म्हणून त्यांना आम्हाला सगळ्यांनाच घाबरायला लागायचं. पण त्यांच्याबद्दल देखील मी खूप जास्त ऐकलं होतं. ते हॉस्पिटलमध्ये काय काय करतात हे सुद्धा मी ऐकून होते, पण कधीच मी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण मला या मोठ्या माणसांच्या नादी लागायचंच नव्हतं. हो, पण जेव्हा हॉस्पिटलमध्ये मेडिसिनचा बाजार सुरू असल्याचं माझ्या कानावर आलं, तेव्हा मला राहावलं नाही आणि मी बोलायला सुरू केलं. माझा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जात होता. माझ्याकडून काम एक्स्ट्रामध्ये करून घेतलं जात होतं. मला आता तासनसुद्धा वाढवून दिले होते. मी माझं काम करून या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागले होते, म्हणून मला कधी 12 तास, कधी 24 तास, तर कधी 36 तासही काम करावं लागलं आहे. आणि मी सुद्धा अगदी प्रामाणिकपणे माझं काम केलं. माझ्या वडिलांना मी या गोष्टी कधी कधी सांगायचे, पण ते मला म्हणायचे, माऊ तू या गोष्टींमध्ये पडू नकोस. आपण गरीब आहोत. हे मोठे माणसे असतात, त्यांच्या हात खूप वरती असतात. तुझ्या मेहनतीवर पाणी फिरेल. आपण सर्वसामान्य माणसं आहोत. तुझं शिक्षण पूर्ण कर, नंतर आपण काय करायचं ते बघू. वडिलांचे शब्द बरोबर होते. इथपर्यंत येण्यासाठी मी खूप मेहनत केली होती, म्हणून मी गेल्या 6 महिन्यांपासून प्राचार्य आणि डिपार्टमेंटचा त्रास सहन करत होते आणि शांततेत फक्त आपलं काम करत होते. पण कदाचित माझ्यापासून या माणसांना धोका आहे असे त्यांना वाटले असेल आणि तेव्हापासूनच या लोकांनी काही प्लॅन सुरू केले असेल याची कल्पना मला अजिबातच नव्हती. कधी कधी माझी मैत्रीण आणि मी या विषयावर बोलायचो. आपल्या हॉस्पिटलमध्ये किती गैरकाम चालतात म्हणायचो, पण आम्ही बोलता बोलता नेहमीच शांत व्हायचो, कारण आम्हाला या गोष्टींमध्ये पडायचंच नव्हतं. असो, आमच्या रुग्णालयात 2019मध्ये संजय रॉय या माणसाची भरती झाली होती. तो माणूस आरजीकर रुग्णालयातील पोलीस चौकीत काम करत होता. तो 4-5 वर्षांपासून इथे काम करीत असल्याने आमच्या प्रत्येक विभागाबद्दल त्याला सविस्तर सगळीच माहिती होती. बऱ्याच पेशंटला तो बेड मिळवून देत असे. त्याचे त्याला पैसे देखील मिळायचे. पण या संजय रॉयची नजर मात्र खूप खराब होती. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडे तो वाईट नजरेनंच बघत असायचा. त्याच्याबद्दल देखील आमच्यामध्ये चर्चा होत असे. पण तो आमच्या प्राचार्याचा खूप खास होता. त्यांच्यासाठी नेहमीच तो काम करायचा, म्हणून आम्ही त्याच्याबद्दल कधी कंप्लेंट करायचाही विचार केला नाही, कारण उगाच वादावाद नको. पण हो, हा संजय रॉय याची नजर खूप घातक होती. एखादी मुलगी त्याच्यासमोर असेल तर त्याची नजर तिला खायला उठायची, म्हणून अशा माणसापासून मी कोसो दूरच होते. त्याही दिवशी मी घरातून कामावर जायला निघाले, पण मला कधी वाटलंच नव्हतं की मी आज माझ्या घरातून शेवटचंच जात आहे. परत मला माझे आई वडील, माझे हे छोटेसे घर बघायलाही भेटणार नाही. कदाचित म्हणूनच मी माझ्या आईला, माझ्या बाबांना वेळेत गोळ्या द्यायचं बजावून सांगितलं. रोज येते म्हणणारी मी जाते म्हणून त्या दिवशी घरातून बाहेर पडले आणि प्रामाणिकपणे माझं हॉस्पिटलमधील काम करत राहिले. 8 ऑगस्टच्या दिवशी मी दिवसभर कामच करत होते. माझ्या पेशंटची काळजी घेत होते. आमच्या सेमिनार हॉलजवळ एका खोलीचं बांधकाम सुरू होतं.
म्हणून वरती कुणाचेही ये जा जास्त नव्हती. आम्ही सगळेच वॉर्डमध्ये जमा होतो. 4-5 माझ्यासारखेच प्रशिक्षणार्थी डॉक्टर. आम्ही काही गोष्टींवर चर्चा देखील केली. त्यावेळी हा संजय रॉय सुद्धा तिथेच उपस्थित होता. माझ्याकडे तो एकटक बघत होता, पण मी त्याला नजरअंदाज केलं. त्याच्याकडे दुर्लक्ष करत माझे काम करत होते. काही वेळात मला नेहाळून तो तिथून निघून गेला. आम्ही पण जेवण केलं आणि सगळेजण त्याच्या कामाला निघाले. मी पण जरा फ्रीज होते, म्हणून रात्री आईला फोन केला. कारण जोपर्यंत मी आईला घरी फोन करत नाही तोपर्यंत आई बाबा जेवत नसतात. त्यांना मला सांगावं लागतं की मी जेवण केलं, तेव्हा तिथून पुढे त्यांचं जेवण होतं. माझ्याही आईवडिलांना त्या दिवशी काय माहिती की आपल्या मुलीशी झालेला आपला हा शेवटचाच संवाद राहील. आईनं फोन उचलल्याबरोबर मी तिला विचारलं, बाबा वेळेवर गोळ्या घेत आहेत का हे नक्की बघ. माझी काही काळजी करू नकोस, मी आत्ताच जेवण केलं. माझ्या वडिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यासाठी वेळेवर औषध घेणं त्यांना खूप गरजेचं आहे. त्यांची औषधं कधीच चुकणार नाहीत याची मी पुरेपूर काळजी घेत असते. मला आठवतंय, एकदा माझ्या बाबांची औषधं रात्रीच संपली. बाबांनी विचार केला की एका दिवसाने काय फरक पडतो, औषधं नाही घेतली तर उद्या सकाळी जाऊन औषधं आणेल. पण मी घड्याळात बघितलं, रात्रीचे 11 वाजले होते. मी तिथेच सगळ्यांची जेवणं थांबवून बाबांची औषधं आल्याशिवाय कोणीच जेवणार नाही असा सज्जड दमच दिला आणि इतक्या उशिरा माझ्या बाबांच्या औषधाची व्यवस्था मी केली. पण सध्या हॉस्पिटलमध्ये जास्त काम असल्यामुळे मला घरी जास्त लक्ष देता येत नव्हतं. आईलाच बळजबरीनं सगळं सांगावं लागायचं, तिला आठवण करून द्यावी लागायची, बाबांकडे लक्ष द्यायला सांगायला लागायचं. त्याही दिवशी सगळं न चुकताच मी तिला सांगितलं आणि माझा तो शेवटचाच फोन ठरला. आईसोबत बोलून मी पूर्ण फ्लोअरवर पेशंटकडे जाऊन त्यांचा चेकअप केला. माझी कामे पूर्ण केली आणि तिथून मी आराम करण्यासाठी आणि माझा पुढचा अभ्यास करण्यासाठी 3ऱ्या मजल्यावर सेमिनार रूम गाठला. पण मला तेव्हा माहिती नव्हतं की तिकडे जायला बंदी आहे. मला तर ते आत्ताशी समजतंय की शेजारी बांधकाम सुरू असल्यामुळे वरती कुणालाच जायला लावलं नव्हतं. मी तर गेले. 2-3 वाजेपर्यंत मी माझा अभ्यास केला. तेव्हा एक इंटर्न मला रिपोर्ट दाखवण्यासाठी आली. मी रिपोर्ट चेक केला आणि ती तिथून निघून गेली. मीही घड्याळात पाहिलं, रात्रीचे 3 वाजले होते. म्हटलं आता थोडासा डोळा लावावा, विश्रांती घ्यावी. 36 तास ड्युटीवर असल्यामुळे खूप थकवा जाणवत होता. एकीकडे पेशंटची सेवा करायच्या नादात स्वतःकडे लक्ष द्यायलाही मला जमत नव्हतं. दुसऱ्यांना जीवनदान देणारी मी स्वतःच्या जीवाकडे लक्ष द्यायला मला वेळच नाही. त्यामुळे पुस्तकं, डायरी बंद केली आणि सेमिनार हॉलमध्येच शांत डोळे लावून झोपले. इतक्या गाढ झोपेत गेले की सेमिनार हॉलमध्ये कोण येतं कोण जातं याकडे सुद्धा आता माझे लक्ष नव्हतं. आणि मग काय, पहाटेच्या सुमारास तो संजय रॉय दारू पिलेल्या अवस्थेत सेमिनार हॉलमध्ये आला. सेमिनार हॉलमध्ये कुणी आलंय हे सुद्धा मला तेव्हा समजलं नाही, कारण मी साखर झोपेत होते. तो आल्यानंतर खुर्चीवर बसायला लागला. तोच त्याची नजर माझ्यावर पडली आणि त्याच्यातील तो राक्षस जागा झाला. तो माझ्याजवळ आला आणि त्यानं माझ्या अंगाला स्पर्श केला. झोपेत असल्यामुळे मला जास्त समजलं नाही, पण जेव्हा अंगावर हात फिरायला लागले तेव्हा मी झोपेतून जागी झाले. समोर संजय रॉय सारखा पापी माणूस बघून मी खूप घाबरले. झोपेत असल्यामुळे स्वतःला सावरायलाच मला वेळ लागला. संजय रॉय हा दिसायला जरी इतका साधा व्यक्ती दिसत असला ना, तरी तो एक लैंगिक, वासनाशील विकृती असलेला व्यक्ती आहे हे मी जाणून होते. कारण बहुधा मी त्याला हॉस्पिटलमध्ये स्त्रियांशी छेड काढताना बघितलं होतं आणि कदाचित आज त्याची शिकार मीच होते. मी त्याच्यापासून स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण त्यानं खूप दारू पिली होती. त्याच्या तोंडाच्या वासावरूनच मला ते समजलं. तो माझं काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. मी त्याची विनवणी करत होते, मला सोड सोड असं म्हणत होते, पण त्याला माझी कीव येत नव्हती. शेवटी मी आरडाओरडा करायला सुरू केलं. तेव्हा त्यानं थोडं घाबरून घाईतच माझ्या तोंडावर त्याचा हात ठेवला आणि माझा आवाज बंद केला. मी त्याच्यासोबत झटत होते. कुणीतरी माझा आवाज बाहेर ऐकावा म्हणून मनोमन देवाकडे प्रार्थना करत होते. पण त्या दिवशी माझा आवाज रात्री कुणालाच ऐकू आला नाही, कारण त्या दिवशी वरती फ्लोअरवर कुणाला यायला अलाउडच केलं नव्हतं असं मला आत्ताच समजलं. म्हणजे माझ्यासोबत हे सगळं कटकारस्थान रचण्यात आलं आहे का हेच समजायला मार्ग नाही. मी इथे नराधामाला माझ्यापासून दूर लोटायचा प्रयत्न करत होते, पण त्याच्यात इतकी ताकद कुठून होती कुणास ठाऊक.
काही केल्या मला माझ्यापासून त्याला दूर करता येत नव्हतं. त्याच्यापासून मी स्वतःला वाचवू शकले नाही. लढून लढून शेवटी मी हरले आणि त्यानंही मला ओरबडायला सुरू केलं. मला मारहाण केली. आता तर मी अगदी थंड पडले. कोण कोण माझा उपभोग घेत होतं समजलंच नाही या आत्म्याला. माझा आक्रोश बाहेर ऐकू जात असेल इतकं जोराने बेंबीच्या देठापासून मी त्या रात्री ओरडत होते. पण का कुणास ठाऊक माझा आवाज बाहेर कुणालाच ऐकू गेला नाही. आक्रोश करून करून माझं शरीर पूर्ण थंड पडलं होतं. आणि मग झाली माझ्या स्त्रीत्वाची आणि माझ्या स्वप्नांची हत्या, तीही अगदी निर्घुरपणे. जीव तर गेलाच, अखेरीस माझ्या उरल्या त्या फक्त शरीरावरच्या उपभोगलेल्या जखमा. माझा चष्मा फुटला. त्या काचा घुसलेले माझे रक्तरंजित डोळे, माझे ते फाटलेले होठ. आवाज बाहेर पडू नये म्हणून त्यानं दाबलेला माझा गळा, स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नातील माझे रक्ताळलेली ती नखे, माझ्या शरीरावरचे त्याने केलेले असंख्य वार, जांघेची हाडे मोडेपर्यंत पसरवलेल्या माझ्या मांड्या, जखमी झालेले माझे गुप्तांग. इतकं सगळं होऊन पण त्या पुरुषाच्या क्रूरतेचा मी जीव तोडून सामनाही केला होता. पण काश त्या पुरुषामध्येही थोडी तरी स्त्रीत्वाची कोमलता असती तर माझ्या मोजणाऱ्या शेवटच्या श्वासात तरी मी आज जिवंत असते. माझ्या अंगावर वार करताना त्याने विचार तरी केला असता. जीवनाशी मारताना मला त्याच्या अंगाला काटा तरी आला असता. पण राक्षसासारखं येऊन त्यानं माझा घात केला. मित्रांनो, त्याच दिवशी माझ्यातील एका स्त्रीत्वाचा बलात्कार झाला आणि अखेर या ट्रेनी डॉक्टर मोमिताने जगाला अलविदा केला. अखेरीस डोळ्यांसमोर फक्त आई वडीलच येत होते. आता त्यांचं कसं होईल हेच येत होतं. सगळ्यांचा जीव वाचवणारी मी, माझा जीव वाचवायला तिथं कोणीच नव्हतं. माझे आई वडील आता इतक्या मोठ्या त्रास कसा सहन करतील याचीच भीती मरता मरतानाही मला होती. त्या नरधामाने माझा उपभोग घेतला, मला जिवंतपणे मारलं. माझी हत्या करून माझ्या त्या अर्धनग्न शरीरावर अर्धवट पांघरून घालत आपण काही केलं नाही असं समजून तो तिथून निघून गेला. माझा आत्मा मात्र तरफडत होता. माझे स्वप्न हे स्वप्नच राहिले होते. दररोज 10 ते 12 तास अभ्यास करून मी इथपर्यंत पोहोचले. आमची स्वप्न एका रात्रीत भंग पावली. माझ्यासाठी संपूर्ण दिवस फक्त एक माझं कामच होतं. मला तर माझ्या पुस्तकांशिवाय काहीही माहीतच नव्हतं. मला MD मध्ये सुवर्ण पदक हवे होते. गोल्ड मेडल घेऊन 1 नंबर पटकवायचं, डॉक्टर बनायचं होतं असंही मी माझ्या डायरीत पहिल्याच पानावर लिहिलं होतं. कारण आईबाबांनी मोठ्या कष्टाने मला शिकवलं होतं आणि एका रात्रीत त्यांचे कष्ट, माझी मेहनत जळून खाक झाली होती. खरं तर दुसऱ्या दिवसापासून काय काय घडलं, कसे गुन्हेगार पकडले गेले हे सगळेच तुम्हाला माहिती आहे. पण तरीही सांगते. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या आत्महत्याचा फोन माझ्या घरी गेला. तुमच्या मुलीनं हॉस्पिटलमध्ये आत्महत्या केली असं सांगण्यात आलं. आई तर सगळं काही संपलं म्हणून रडायलाच लागली. बाबा तर काही विचार करायच्या मनस्थितीतच नव्हते. शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी त्यांना सावरलं आणि हॉस्पिटलला घेऊन आलेत. धावतच येणारे माझे आई वडील त्यांच्या मुलीला शेवटचं बघायला तरफडत होते, तळमळत होते. पण माझ्या जन्मदात्यांनाही आत सोडलं जात नव्हतं. कारण आतमध्ये तर सुरू होता माझ्या हत्यारांचा पुरावे नष्ट करण्याचा कार्यक्रम. माझी आई विनवणी करत होती. मुलीला एकदा बघू द्या म्हणून रडत होती. पूर्ण 3 तासानंतर माझ्या आईवडिलांना मला बघण्याची परवानगी दिली. मुलीला जखमी अर्धनग्न अवस्थेत बघणारे माझे आईबाप मात्र लगेच ओळखतात ही आत्महत्या नाहीच. आमची मुलगी आत्महत्या करायला डॉक्टर बनलीच नाही. माझी तसली अवस्था बघून आईबाबा लगेच बोलले, हा बलात्कार आहे. आई वडील होतेच, पण नातेवाईक, मित्रमंडळी, सहकारी माझ्यासाठी जोराचा आवाज उठवतात. माझा बलात्कार होऊन माझी हत्या करण्यात आली आहे म्हणून सगळेच खूप चिडतात. इतका हल्लाबोल बघून मग इतक्या उशिरा तिथं पोलीस येतात आणि नंतर मग किती वेळाने विचारपूस सुरू होते. एवढ्या वेळात खूप पब्लिक अवतीभोवती जमा होते. इतक्या मोठ्या जनतेच्या या आक्रोशाने संजय रॉयच्या हेडफोनच्या सहाय्याने तो सापडलाही जातो. काहीच न बोलता तो माझा आरोपी मात्र गुन्हा एकटाच कबूलही करतो. मग काय, त्याला अटक होते आणि सगळं काही विषय तिथेच बंद. कोणी म्हणतंय माझा फक्त बलात्कार आहे, तर कोणी म्हणत आहे माझा सामूहिक बलात्कार आहे. माझ्या योनीत मिळालेलं 151 ग्रॅम वीर्य जे एकट्या त्या आरोपीचं आहे असं भासवून माझ्यावर झालेला सामूहिक बलात्कार दाबला जातोय का?
अचानक दुरुस्तीच्या नावाखाली घटनास्थळाची खोली फोडायला सुरुवात झाली होती, त्याचं काय? इमर्जन्सी रूममधील CCTV कॅमेरा नाहीच, पण जो व्हिडिओ सापडला होता अजूनही काहीच सत्य पुढं येत नाही, त्याचं काय? बलात्कारात किंवा प्लॅनिंग करून मला मारण्यात, त्यांच्या रस्त्यातून मला संपवण्यात सहभागी मोठे चेहरे लपवण्यासाठी हे पुरावे नष्ट होत आहे का? मला न्याय मिळवून देणाऱ्या जनतेमध्ये घुसून, त्या नराधमांच्या काही माणसांनी हॉस्पिटलमध्ये घुसून सगळे पुरावे नष्ट केलेत का? आणि माझ्यावर अत्याचार करणाऱ्या त्या लोकांना मोकळं सोडून परत त्याच आरोप्यांना जीवनदान द्यायचे ठरवले आहेत का? खरं तर मी एक निर्भया बनूनच राहिले. माहिती नाही आता मला न्याय पण मिळेल किंवा नाही. माझ्यासोबत जे घडलं ते का घडलं हे कधी कोडं उलगडेल किंवा नाही. त्या संजय रॉयला फाशी होईल किंवा नाही. पण जर त्यांना असं मोकळं सोडलं तर दुसरी निर्भया लवकरच तुमच्यासमोर परत येईल, हे मात्र विसरू नका. जी कुणाची बहीण असेल, कुणाची मुलगी असेल, कुणाची सून असेल किंवा कुणाची बायको असेल, पण असेल तर ती एक स्त्रीच ना. 2012मध्ये माझ्याच सारखा अन्याय एका मुलीवर झाला होता. तिच्या आरोपींना 7 वर्षानंतर फाशीची शिक्षा झाली. खूप लेट न्याय तिला मिळाला. आमच्यासारखी दुसरी निर्भया नको असेल तर मला न्याय नक्की द्याल ना मला न्याय? माझ्या आईवडिलांना, त्यांच्या मुलीला व मला त्यांना परत भेटता येईल का? एक डॉक्टर बनून सगळ्यांची सेवा करायची ठरवलं होतं मी. सगळ्यांना एक देव म्हणून वाचवायचं ठरवलं होतं मी. पण स्वतःला वाचवण्यातच मी असफल झाले. मरणाला झुंज देत देत मी अखेरीस श्वास थांबवले आणि पुन्हा एकदा न सुटणारं कोडं बनून राहिले. जिवंत बनून लोकांची सेवा करून आयुष्य आनंदात जगायचं माझं एक स्वप्न अधुरच राहिलं. माझ्या हत्येचं, बलात्काराचं कोडं मात्र आता न सुटेनसं झालं. मी तीच ट्रेनी डॉक्टर बोलते आहे, डॉक्टर मोमिता, जी काही दिवसांपूर्वी तुमच्यातच होती. स्वतःची काहीच चुकी नसतानाही जीवन गमावून बसले. काश त्या लोकांना स्त्रीत्वाची जाणीव असती तर आज ही लेडी ट्रेनी डॉक्टर मोमिता जिवंत असती. माझे आईवडील लवकर या दुःखातून आता सावरत नाहीत, पण तरीही खंबीरपणे उभे राहून मला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या बाबांना मी एकच मुलगी होते, पण आज जरी मी देवाकडे आले असले तरी तुम्हीच मुली आणि मुलं माझ्या आईवडिलांनी त्यांची मानली आहेत. एक मुलगी गेली म्हणून काय झालं? हजारो मुलं मुली त्यांना मिळाली. म्हणून माझ्या आईवडिलांची काळजी घ्या. माझे बाबा हे खूप स्वाभिमानी आहेत. ते कुणाचा पैसा घेणार नाहीत किंवा मदतही घेणार नाहीत. हे मला चांगलंच माहिती आहे, कारण त्यांना कष्टानेच सगळं आवडतं. आज त्यांची ही मुलगी त्यांच्याजवळ नाही, म्हणून माझ्या आईवडिलांचे तुम्हीच मुलं बना. त्यांना कधी गरज पडली तर नक्की साथ द्या. माझ्या आईवडिलांची मदत करा. मला न्याय मिळवून द्या आणि माझ्या आईवडिलांना सुद्धा सुखाने जगू द्या. मला माहिती आहे जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत माझे आईवडील सुद्धा शांत बसणार नाहीत. आतमध्येच ते मरत राहतील. देव करो माझ्यासोबत जे काही घडलं ते कोणत्याच घरातील कोणत्याच मुलीसोबत घडू नये. कोणत्याच आईवडिलांपासून त्यांची मुलगी दूर होऊ नये. मी माझ्या आईवडिलांवर खूप प्रेम करते. त्यामुळेच मला सगळ्यात जास्त त्रास होत आहे की आज मी त्यांच्याजवळ नाही. इतक्या कठीण परिस्थितीत मी त्यांचे अश्रू पुसायलाही त्यांच्याजवळ नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, मला न्याय द्या. आरोपींना शिक्षा द्या. माझ्यासाठी आवाज उठवा. माझ्या आईवडिलांना सावरा. त्यांची मदत करा. खरंच जरी मी नसले तरी तुम्हीच आता त्यांची मुलं बना. बस, बाकी आता मला काही नको. माझ्यासोबत असाल तर मला न्याय देण्यासाठी नक्कीच आवाज उठवा. कमेंटमध्ये नक्की सांगा, मला न्याय मिळेल ना? ही स्टोरी खरी आहे, कोलकात्याच्या लेडी डॉक्टरची आहे. तरीही माझ्या शब्दात सत्यकथेत लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे. तरी काही चुकलं असेल तर माफी असावी. कुणीही स्टोरी कॉपी करू नये. आपल्या स्टोरीतून त्या डॉक्टर मोमिता ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. सत्यमेव जयते.